तर बघा मगाशी तुम्हाला कारल्याचा वेल दाखवला आपोआप आलेला, हा आपण लावला आहे. तर ह्याला बघा कारले कसे आहेत छोटे छोटे, हे छोटेच कारल्याचं आहे, मोठे येत नाही त्याला, एकदम नाजूक बारीक बारीक येतात. आता फुलं पण छान लागलेत बघा. हा इथे एक वेल आहे, हा दुसरा वेल आहे, हा वेगळा कारला आहे. पण या कारल्याला ना असे हे कसे टोक आहेत बघा, हे असे टोक येत नाहीत, हे एकदम असं वेगळंच कारलं आहे. ह्याला बिलकुल टोक नाहीत. म्हणजे आपल्याकडे 2 प्रकारचे कारले आहेत बघा, नाही 3 प्रकारचे. हे एक हिरवं कारलं टोकेरी, हे बिना टोकेरीचं आहे, आणि आपल्याकडं पांढरे पण कारले आहेत. आता हा दुसरा वेल झाला, हा इकडे एक वेल आहे बघा तिसरा. याला कारले अजून हां हिरव्याच कारल्यांचं आहे, हे बघा लागायला लागलेत, फुलं लागायला, कळ्या पण भरपूर आहेत. हा इकडे एक आहे बघा चौथा, इकडे 5वा. हे बघा ह्याला पण छोटे छोटेच कारले लागलेत, एकदम बारीक नाजूक, हे बारीक कारल्याचंच आहे. आणि इकडे एक 5वा आहे, पांढरा आणि हिरवा मिक्स आहे ह्याच्यात. हे बघा फुलं किती सुंदर लागलेत बघा, भरपूर फुलं लागलेत, बघू शकता. सकाळीच मी इथली कारली काढली. हे बघा इथे मस्तपैकी कारले लागलेत, बघू शकता. याच्यात हिरवी आणि पांढरी पण दोन्ही पण वेल आहेत. हे बघा हा सफेद आहे, सकाळीच मोठी मोठी सफेद मी कारले काढून घेतले. ही दिसते आपल्याला चवळी. चवळी म्हणजे अशा प्रकारच्या शेंगा येतात बघा. आणि अजून एक आपल्याकडे चवळी आहे, ती त्याला मोठ्या शेंगा येतात, ती पण तुम्हाला दाखवते मी. हे बघा बघू शकता, ही शेंग किती लांब आहे, लागायला लागल्यात, नाजूक नाजूक आहे बघा, बारीक. आणि अजून आपण रोपं लावलेत, बारीक बारीक छोटी छोटी बी लावलेत, म्हणजे आता रोपं तयार झालेत. हे बघा आलेत बारीक. इथे मध्येच आपण शेवगा लावला आहे, आपोआप आला, लावला नाही आहे.